अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी भक्तांनो, असे स्वामी समर्थांचे प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। स्मरण करताच समोर उभे राहतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत। जो संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जो आपल्या मदतीला धावतो तेच आपले स्वामी समर्थ महाराज आहेत। जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतो तो आपले स्वामी समर्थ महाराज आहेत। म्हणून हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु सद्गुरु परमगुरु आहात। आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद तुम्ही स्वीकारावे, आणि हीच तुमच्या चरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, नक्कीच तुम्हाला हे आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामी सांगतात, विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही। त्यासाठी तुम्हाला भगवंताचे नक्की शरण जावे लागणार आहे, आणि इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल। याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी नक्कीच काढेल, एवढं मात्र निश्चित आहे। तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे, कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही, आणि त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या आणि व्यवस्थित वापर देखील करून घ्या। म्हणून दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहेत तिथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव्य करतो। देवाचे कीर्तन करणाऱ्यांकडे देव धावत जातो, आणि देवाचे फक्त नाव घेतले तरी त्याची पूजा ही होत असते। म्हणून तुम्ही फक्त नक्कीच मनापासून नामस्मरण हे स्वामींचे केलेच पाहिजे। आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची मात्र काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे, आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं। जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे। आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे। प्रेमात हरलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका। कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल, आणि ती तुम्हाला भेटणारही आहे। म्हणून इतरांनी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका, आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा तुम्ही नक्कीच होऊ नका। आणि समृद्धी म्हणजे फक्त धन संपत्तीची मोजदाद नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे। जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आहे, आणि तोच व्यक्ती खरा दानशीर सुद्धा आहे। म्हणून जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा, आणि जी गोष्ट दुसऱ्यांच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे। आणि मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं, तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत। आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर 50 रुपयांचा आरसाच मात्र आपल्याला लागत असतो। आणि माणसाने जेव्हा हाव सोडली ना की माणसाचा मोह हा संपून जातो, आणि मोह संपला की दुःख हे संपून जाते, कारण तो व्यक्ती समाधानी आणि सुखी होऊन जात असतो। म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे, आणि तेच आपल्याला टिकून ठेवायचे आहे। लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो हे मात्र निश्चित आहे। म्हणून तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांच्या जीवनात अवलंब करत नाही आणि जीवनात ते वापरत नाही। म्हणून देवानं दिलंय त्यातलं थोडं इतरांनाही देऊन पाहावं। देव होतानाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच जगून पाहावं। तुमच्या आयुष्यात जे काही केले नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्वाचं आहे, कारण ते तुम्हाला जीवनभर त्रास देत राहील, आणि दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे। तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते हे मात्र निश्चित। म्हणून प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो
त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि सुख समाधान देखील मिळेल. म्हणून आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र आपल्या हातात असते आणि ते मनापासून आपण करायचे असते. म्हणून तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे आणि स्वतःचे कर्मच जबाबदार आहेत हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागणार आणि ते इथेच तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून स्वामी सांगतात, रागामध्ये हजारो चुकींच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होते आणि व्यक्ती शांतही होऊन जातो. म्हणून समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवा. राग तर प्रत्येकच व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो तोच जीवनात पुढे सरकत असतो आणि तोच व्यक्ती पुढेही जात असतो. म्हणून जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात नाहीतर किंवा काहीतरी ते त्यातून नक्की शिकत असतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला ना तर आयुष्यात कशाचाही त्रास आपल्याला होणार आहे आणि साजरा केला ना तर आयुष्यात प्रत्येक क्षण हा साजरा होणार आहे. ते फक्त आपल्या हातात असतं आणि आपण ते नक्कीच करायचं असतं. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशी वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नाहीच मिळेल आणि नक्कीच मिळेल सुद्धा, पण त्या गोष्टी सर्व काही भविष्य काळात अवलंबून आहेत आणि त्या भविष्य काळातच अवलंबून राहू द्या. आपण फक्त वर्तमान काळात जगायचंय आणि आज काय होतं त्याकडे नक्कीच लक्ष द्यायचंय. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा कधीच मिळणार नाहीत. म्हणून त्यांची काळजी नक्कीच घ्या. तेही आपले नक्कीच गुरु आहेत आणि लहानपणापासून त्यांनी आपला सांभाळ देखील केला आहे, म्हणून त्यांना कधी विसरू नका. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतील सुद्धा. म्हणून तुम्हाला स्वामी कुठे गाडीवर दिसतात तर कुठे तुम्हाला एखाद्या बिल्डिंगवर नाव लिहिलेलं दिसतं. प्रत्येक ठिकाणी स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो किंवा अक्षर तुम्हाला नक्कीच दिसत असते. म्हणून स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतात की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आपल्या आयुष्यात कधीच कोणाला समजावण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते आणि तेवढीच त्यांची लायकीही असते. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललोच नव्हतं आणि तेही त्यांना समजत जातं. म्हणून कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश मात्र प्राप्त होते आणि तेच व्यक्ती जीवनामध्ये पुढेही जात असतात. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हीच तुमचे ठरवायचे आहे, हे लक्षात घ्या. आणि आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही आणि त्याला देव सर्व काही देतच असतो. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि सतत स्वामींची कृपा आपल्यावर नक्कीच बरसत राहील. आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जाते आणि नक्कीच आनंदीही होऊन जाते. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही आणि कोणीही सांगू शकणारही नाही. म्हणून स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात. त्यावेळी आपण दुःखी न होता आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो आहोत यात आनंद आपण मानायचा आहे आणि तोच आनंद घेऊन आपण जीवनात चालायचं आहे. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत तुम्ही रुसू नका. एक फूल उमललं नाही ना तर म्हणून रोपाला कधी मित्रांनो तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाहीये, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ना आणि तेव्हा तुमच्यावर स्वामींची कृपा होती हे सुद्धा विसरू नका. ते दिवस नक्कीच तुम्ही विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात सोबत आहेत, जे व्यक्ती तुमच्याशी नक्कीच चांगलं वागत आहेत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्ही तसंच राहू द्या, कारण स्वामी आपल्या पाठीमागे आहेत आणि स्वामी आपलं कायमस्वरूपी संरक्षण करत आहेत.
म्हणून नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाहीत. नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्याने, तिसरे म्हणजे गैरसमजामुळे आणि चौथे म्हणजे लोकांनी कान भरल्यामुळे. म्हणून गैरसमज कधी करू नका, तिरस्कार कधी करू नका. बोलून सर्व काही तुम्ही करू शकता आणि कोणाचा कान भरल्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीलाही सोडू नका. म्हणून नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा. सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका. कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा करू शकतो. म्हणून प्रत्येक गोष्ट ही तुमच्या लिमिटमध्ये तुमच्या जवळ पाहिजे. सहज मिळून जाईल इतकं सोपंच काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच सुंदर बनवायचं सुद्धा आहे. म्हणून जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य मात्र आपल्याला कमी पडेल आणि आपण आपल्या मनाप्रमाणे कधीच आयुष्य जगू शकणार नाही. हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत. कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व हे मौन होऊन ऐकत राहतं आणि सर्व ते घडतही राहतं. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान आपण शोधले पाहिजे. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि सुख समाधानाने जाईल. स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. जगा इतके की आयुष्य तुम्हाला कमी पडेल, हसा इतके की आनंद तुम्हाला कमी पडेल. काही मिळाले नाही तर तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला तुम्हाला देणे हे भागच पडेल आणि तुम्ही तेवढे काबाड कष्ट त्याच्या मागे नक्कीच केलेले असतात. म्हणून माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ वाया घालवावा. कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. कारण तो कष्ट करत असतो आणि त्या कष्टाने त्याला सर्व काही मिळत सुद्धा असते. म्हणून शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते हे मात्र निश्चित. म्हणून चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी जात नाही हो. मग अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच आयुष्यात संपू शकत नाही आणि संपणारही नाही. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख आपल्याला दाखवतात. म्हणून प्रयत्न कधी आयुष्यात सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते, पण नक्कीच तुम्ही सुरुवात करायला हवी. म्हणून स्वामी आपल्याला म्हणत आहेत, बाळांनो, तुम्ही काहीच घाबरण्याचे कारण नाही. मी तुमच्या पाठीशी आहे आणि माझा आशीर्वाद सुद्धा तुमच्या पाठीशी आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. म्हणून हा प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. जो जसं बघणार त्याला तसं दिसणार आहे. म्हणून निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या. आणि स्वामी समर्थांकडे आपण हीच प्रार्थना दररोज करायची आहे. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नाही. त्याला सर्व काही जीवनात मिळते. फक्त आपले कर्म आपण चांगले ठेवले पाहिजे. आणि आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात आणि कसे का असेनात हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. असेच आमचे स्वामी गुरु आहेत आणि ते आम्हाला सर्व काही देत असतात आणि सर्व काही ते आम्हाला पुरवत असतात. म्हणून नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अटूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसेच एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात आपण जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोड्यासाठी मोहात मात्र अडकू नका. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका. कारण अपेक्षा भंगांचे दुःख
हे खूप वाईट असते आणि ते आपण सहनही करू शकत नाही. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर कधीच घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि माफी द्यायला शिका. म्हणून माणूस जेव्हा सगळं काही बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील जिद्द, आणि तीच त्याला जगवत असते आणि तीच त्याला पुढे घेऊनही जात असते. म्हणून स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले हे घडतच असते. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा आयुष्यात. कधीच तुम्हाला एकटेपणा येणार नाही आणि एकटेपणा वाटणारही नाही. आणि वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे आणि तेच आपण समजून सुद्धा घेतले पाहिजे. प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे जी किती मिळाली तरी माणसाची तहान ही भागत नाही आणि तो व्यक्ती प्रसिद्धीसाठी काहीही करू लागतो आणि त्याला प्रसिद्धीच पाहिजे असते. म्हणून एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथं सोडून द्यायचं आणि आपलं आयुष्य नव्याने आपल्याला जगायचं आहे. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच तुम्ही प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, ती तुम्ही प्रेमाने सांभाळलीच पाहिजे आणि अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर आपले हृदय पाहत असतो. आणि स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग घेणारे तर या जगात सर्व ठिकाणी बसलेच आहेत आणि ते तुमचा उपयोगही घेत आहेत. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात कधी घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार असतात आणि हे कधीच मात्र तुम्ही विसरू नका. कारण सुख आपल्याला स्वतः स्वामी देणार आहेत आणि स्वामींच्यावर आपण पूर्णपणे मनापासून विश्वास ठेवायचा आहे. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच तो म्हणजे आई, आणि त्या आईलाच आपण नक्कीच सांभाळून ठेवलं पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुझ्यावर. तो आम्हाला कधीच खाली पडू देणार नाही. आणि असंच आमचे स्वामी आहेत आणि त्यांच्यावर आम्हाला पूर्णपणे विश्वास सुद्धा आहे. म्हणून कौतुक करो व टीका, लाभ तुमचाच असेल. कोणी काहीही करू द्या, कौतुक प्रेरणा देते व टीका सुधारण्याची संधी देते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख निर्माण होते, लोकांना होत असते, आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होत असते. हे फक्त आपण समजून घेतले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण चालले पाहिजे. म्हणून लोक फायदा बघतात आणि आपण माणुसकी बघत असतो. त्यामुळेच आपण थोडे मागे आहोत, पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन आपण कधी मोठे झालो नाही याचा सुद्धा तुम्हाला अभिमान मात्र असला पाहिजे. आणि हाच अभिमान बाळगून आपण जीवन चांगल्या रीतीने जगू शकतो आणि चांगल्या रीतीने आपल्याला जगायचं सुद्धा आहे. म्हणून माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हतेच. आणि त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्की सुखी करू शकतो असे आपण मनात विचार केले पाहिजे. आणि असा विचार आणल्यावर आपण कधीही आयुष्यामध्ये हरू शकत नाही आणि कोणीही आपल्याला हरू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून मित्रांनो, दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे असते. कारण आपल्या आजूबाजूला जसे वातावरण असेल तसेच आपण घडत जात असतो आणि तसेच आपण बनत जात असतो. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी तुम्ही कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही ना त्याविषयी तुम्ही बोलूच नका. आणि काहीच आपल्या तोंडातून व मुखातून शब्द काढायचे नाहीत. फक्त आपण शांत राहायचं आणि मौन धारण करून फक्त आपण बघायचं आहे. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली ना तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपल्याला चांगलाच विचार मात्र करता आला पाहिजे. आणि तोच विचार आपल्याला चांगल्या स्थितीला आणि चांगल्या मुद्द्यावर घेऊन जात असतो. म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर द्वेष असो. म्हणून तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे खूप महत्वाचं आहे आणि त्यावर तुम्ही नक्कीच काम करायला हवं. कारण तुमचं मन जसं विचार करेल
तसं तुमचं जीवन हे बदलत जात असतं. म्हणून मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची दहाण भागवणे अधिक श्रेष्ठ असते. आणि तसेच तुम्हाला करायचे आहे. आपल्या आयुष्यात पण अशीच वेळ सुद्धा येऊ शकते, त्यावेळी तुम्ही नक्कीच दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवायची आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून द्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी ही आलेली असते आणि ती देवाने आपल्यासाठी पाठवलेली असते. म्हणून उत्तम दिवस आठवणी देत असतात, चांगले दिवस आनंद देत असतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते सर्व खूप काही शिकवून जात असतात आणि आपल्याला ते शिकायचेही असते. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधी सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळणार आहे आणि ती दिशा मिळेल सुद्धा. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे. म्हणून तुम्ही विश्वास प्रत्येकावर ठेवायचा आहे आणि जो विश्वासघात करेल परत त्याच्यावर कधीच विश्वास ठेवायचा नाही, हे मात्र निश्चित. म्हणून एक काम करा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की महाभारतात श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही ऐकत आहे, पण तुम्ही जोपर्यंत तुमच्या जीवनात ते अवलंबून करत नाही तर नंतर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार नाही. जेव्हा तुम्ही अवलंबलाल तेव्हाच तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडणार आहे आणि ते घडते सुद्धा. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे आणि तोच ते कर्म सुधारू शकतो. म्हणून जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं आपण नक्कीच लक्षात ठेवायला हवं. आणि स्वामी म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात आणि हेच विचार त्याला जीवनात पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असतात. आणि ही स्वामींचीच कृपा आपल्यावर असते. म्हणून आध्यात्मिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवते आणि तसा अपंग तुम्ही कधीच बनू नका. म्हणून काळ कधी आणि कोणाला कसा रंग दाखवेल ना, हे कोणालाच माहिती नाही. कधी काय होईल याचा नेम नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती तुमची बनून जाईल आणि इतरांवर तुम्ही ठेवलात तर ती कमजोरी तुमची बनून जाईल. म्हणून तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवते आणि सगळ्यांनाच ते ज्ञान देखील होत असते. म्हणून कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती कितीही वाईट असली तर ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि जिद्दीने नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी तयार राहिले पाहिजे आणि नक्कीच तुम्ही जीवनाशी लढले सुद्धा पाहिजे. म्हणून जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होत असते ना, तेव्हा तेव्हाच स्वामी आपले रूप घेत असतात आणि स्वामी सगळ्यांना नक्कीच आपले रूप दाखवून ते प्रकट होत असतात आणि तेव्हा स्वामी नक्कीच सर्वांना एक धडा शिकून जातात आणि तो धडा शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतो. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, जे तुम्हाला आतून पोखरत राहते. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती कशाची बाळगू नका. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगतं की भविष्यात सुख मात्र असेल, पण धर्म आपला सांगतो की मन पवित्र असेल ना तर दररोज सुख आहे आणि दररोज तुम्हाला समाधान आहे. कारण तुम्ही सुखी व्यक्ती आहात आणि समाधानी व्यक्ती आहात. तुम्हाला जेवढं पाहे तेवढंच तुम्ही नक्की सुखी आहेत, यातच तुमचं सुख समाधान हे दडलेलं असतं. म्हणून स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले असते आणि तसेच आपण सुद्धा जगले पाहिजे. आणि आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत राहतात आणि त्यांच्या मनामध्ये कधीही गर्व येत नाही आणि अहंकार सुद्धा येत नाही. म्हणून अति आनंदी असताना, अति दुःखी असताना कधीच कोणता तुम्ही निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय तुम्ही घेऊ नाही शकत आणि तुम्हाला ते नक्की समजणारही नाही. म्हणून तुम्ही तसे करूही नाही. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची, तुम्ही फक्त चांगल्या गोष्टी बोलायच्या आणि चांगल्या गोष्टी तुम्ही वागत राहायच्या. स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही आणि त्याला नक्कीच चांगले आशीर्वाद सुद्धा देव देत असतो. म्हणून तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा,
ही दुनिया फक्त तुमच्या एक चुकीची वाट बघत असते आणि ते तुम्ही चुकलात तर ते नाव ठेवण्यासाठी तुम्हाला तयारही असते. म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थितीही चांगली असावी लागते. आणि मनस्थिती चांगली असली की सर्व काही आपले चांगले होऊन जाते. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे कधीच नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे तुम्ही जिंकला आहात असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवशी चांगली करत जा. नक्कीच त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळत जाईल आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या आयुष्यात या सुधारत जातील. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे कधी तुम्ही आयुष्यातून तुमच्या जाणार नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे आपले उघडतही नाही. आणि राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुकल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या मात्र तुमच्या नक्कीच दूर होणार आहेत. आणि कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी आपल्या उपयोगी पडेल आणि कामाला येईल हे सांगताही आपल्याला येणार नाही. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी तुम्ही कमी बोला. आणि नक्कीच तुम्ही तुमच्याविषयी भरपूर काही गोष्टी या लोकांना अगोदरच माहिती असतात आणि त्यांना सर्व काही ठाऊक असते की हा व्यक्ती कसा आहे आणि काय आहे. म्हणून तुम्ही त्यांना सांगण्याची काही गरज नाही. आणि जीवनामध्ये पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब मात्र केला जातो. आणि त्यानुसार देव आपल्याला नक्की शिक्षाही देत असतो. म्हणून त्यानुसार आशीर्वादही आपल्याला देव देऊ शकतो. फक्त आपण चांगले कर्म केले पाहिजे. म्हणून तुम्ही दोन्ही हातांनी नक्कीच चांगले दान करू शकता तर नक्कीच करा. आणि त्यामुळेच तुम्हाला भरपूर काही गोष्टी चांगल्या घडतील आणि चांगल्या मिळतील सुद्धा. म्हणून गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि किती सुखी आहात हे त्यावर अवलंबून असते. म्हणून बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. प्रत्येक गोष्ट ही शक्य होऊ शकते. फक्त तुझ्यावर तुला स्वतःला विश्वास असायला हवा आणि तो विश्वास तुला आयुष्यात भरपूर पुढेही घेऊन जाणार आहे. म्हणून मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकत असतो. म्हणून अतिविचार टाळा आणि हसत राहा आणि प्रेमाने तुम्ही जीवन जगा. आणि स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्याची चव ही लागलीच पाहिजे आणि चांगली लोक तुमच्या समोर चांगली बोललीच पाहिजे. म्हणून असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि तोच विश्वास तुला आयुष्यात भरपूर काही मिळवून देणार आहे. म्हणून आयुष्यामध्ये जर चूक महत्वाची असेल तर व्यक्तीला विसरून जा आणि व्यक्ती महत्वाची असेल तर तुम्ही चूक मात्र विसरून जा. आणि अडचणीत असाल तर स्वामी तुम्हाला नक्कीच तारतील. एकटे असाल तर स्वामी तुम्हाला नक्कीच सांभाळतील. मार्ग तुम्हाला सापडत नसेल तर स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर स्वामी तुमचे अश्रू पुसतील सुद्धा. म्हणून मनासारखं होत नसेल तर राग आपल्याला वाढत जातो, मग तसं करू नका. राग अजिबात वाढवू नका. मनासारखं झालं की आपली हाव वाढते, तेव्हा कधी हाव वाढू देऊ नका. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवल्यात कधी पण चांगल्या असतात आणि अपेक्षा आपण जास्त ठेवूही नाही. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती किती वाईट असली ना तर नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपल्या मनात हे चांगले विचारच आले पाहिजे आणि तसे विचारच आपण केलेही पाहिजे. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलं पावले भेटून जातील आणि तशी लोक तुम्हाला जपणारही नाही आणि काही करणार सुद्धा नाही. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी स्वामी उभे आहेत आणि स्वामी त्याचा बदला घेणारच आहेत आणि ते न घेता तिथून जाणार पण नाहीत, हे सुद्धा सत्य आहे. म्हणून कुणालाही कधी कमी लेखू नका, त्याची कधी तुम्ही टर ओढू नका, त्याला टोमणे मारू नका, पाण उतारा त्याचा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे मात्र कधी सांगता येत नाही आणि कधी कोणता व्यक्ती नक्की श्रीमंत होईल हेही सांगता येत नाही. म्हणून आपल्या या जीवनामध्ये आपल्याला इथेच कमवायचे आणि इथेच आपल्याला ते सोडून जायचे आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कोणाचे मात्र मन दुखवू नका. आणि कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा जास्त आहे आणि ते शेवटपर्यंत जास्त असणार आहे. म्हणून त्या ठिकाणी कधीच बसू नका ना ज्या ठिकाणी दुसऱ्याबद्दल वाईट बोललं जातंय आणि वाईट केलं जातंय. कारण तुम्ही उठून गेल्यानंतर नक्कीच पुढची चर्चा ही तुमचीच असेल आणि तुमच्याबद्दलच ते लोक वाईट बोलायला लागतील. म्हणून तेव्हाही आपल्याला वाईट वाटणार नाही, कारण आपण ते ऐकलेलं नाही. पण आपल्याला ते समजल्यावर आपल्याला नक्कीच वाईट वाटत असतं. म्हणून कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू,
नाराज कधी तुम्ही व्हायचे नाही, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती या जगात दुसरा कुठे भेटणारही नाही. आणि सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे. त्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागणार आहे आणि ती करत राहावीच लागते. म्हणून ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते ना, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमतही कळत नसते. आणि त्या चांगल्या माणसाला सोडून ते सर्व काही वाईट माणसांकडे बघत असतात आणि वाईट माणसांकडे बोट दाखवत असतात. हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून तुम्ही स्वामी समर्थांवर फक्त भक्ती ठेवा आणि निस्वार्थ प्रेम फक्त स्वामी समर्थांवर करा. आणि नक्कीच कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनामध्ये आपल्याला असे वाटते की माझ्या मनाचे विकार का जात नाहीत, असे चांगल्या माणसांना सुद्धा वाटते. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे, म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील. आणि ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात ना, त्या न केल्या की आपल्या विकारांवर ताबा येईल आणि भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही. अशीच कृती आपण करावी. ज्यात माझे मन मला खात नाही ते काम चांगले असे समजावे. जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने नक्कीच पाळावीत. आणि काही लोक विचारतात की सर्वच लोक परमार्थाकडे का वळत नाहीत. मग जरी परमार्थ सर्वांसाठी आहे तरी सर्वच लोक परमार्थाकडे वळत नाहीत. माणसे दोन कारणांमुळे परमार्थाकडे वळत नाहीत. पोट भरण्यास परमार्थ करणे आवश्यक नाही. परमार्थ केला नाही म्हणून पोट भरत नाही असे होत नाही. या जगात बाह्य विषयांमधून लगेच सुख मिळते, तसे परमार्थात शिरताच ताबडतोब सुख मिळत नाही. साधकाला आणि साधनाला बसले की लगेच सुख मिळत नाही, अनुभव येत नाही. बाहेरील जगात विजेचे बटन दाबले की दिवा लागून प्रकाश पडतो, त्याप्रमाणे परमार्थात होत नाही. परमार्थातील सुखाचा, समाधानाचा अनुभव येण्यास सतत साधना करणे व आपल्या सद्गुरूंवर निष्ठा असणे या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणून परमार्थ आपल्याला कसा साधेल? ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावे. त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते पाहावे आणि ते मिटवून टाकावे. आणि करते पण टाका म्हणजे शरण जाता येते. माझेपणाने मिरविता आणि अभिमान काय ठेवता, मग भगवंताला शरण कसे जाता येईल? आता आपण संतांच्या दर्शनाला जातो आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे म्हणून असे म्हणतो, मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का? पोरा बाळांकरता, बायको करता संतांकडे नाही जाऊ. संतांनी नामस्मरण करायला सांगितले, परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली स्वामींवरची ही नामस्मरणावरची श्रद्धा उडते. म्हणजे मी विषयाकरता नाम घेतो असेच झाले. विषय सुटावेत असे वाटते, पण ते सुटतच नाहीत. याचे कारण आमची अशी बलवत्तर इच्छाच नसते. संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोरं घेऊन आडवी येतात. तिला दूर मारून निघाला तर पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते. माणूस व्यसनाकरता हे सर्व करतो, परंतु परमार्थ करता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटले तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. 24 वर्ष अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही, मग परमार्थ मात्र 2 वर्षात साध्य व्हावा कसे कसे म्हणायचे? शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणची यात्रा करूनही तो साधणार नाही आणि त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यानेच व्यस्त जास्त फायदा होईल. आणि काही वेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात, तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे आणि तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागते, पण या अभ्यासात त्याचीही जरुरी नसते. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्या फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर मोठा घात आहे. आणि सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच मात्र नक्कीच परमार्थ आहे. म्हणून सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ आणि जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आहे. भगवंत काय म्हणून वागणे याचे नाव परमार्थ आहे. म्हणून रोज निजनाच्या वेळेस आपण दिवसभरात देवा प्राप्तीसाठी काय केले आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा नक्कीच वाचावा, म्हणजे चित्त शुद्ध होत जाईल. रोज असे तुम्ही करीत जा, म्हणजे 3 महिन्यात तुमचे चित्त हे नक्की शुद्ध होत जाणार आहे आणि मनाला हळूहळू बदलत जावे. मनात आतल्या आत दडपलेले विषय प्रसंगी साधकाला विकृत बनवतात. तो चिडखोर बनतो, तापट होतो किंवा त्याच्या शरीरावर परिणाम होतो. प्रसंगी
मनोरुग्णही तो बनतो. रबराचा चेंडू दाबला ठेवला जातो ना, तसेच दाबून ठेवलेले विषय दुप्पट जोराने उसळी मारतात. म्हणून साधकानं अंतरंगातच बदल कसा निर्माण होईल याचाच प्रयत्न केला पाहिजे. मन शहाणा आहे, त्याला आपण ज्यात गुंतू त्यात ते रस घेते. मनाची विषयातून रस टाकण्याची सवय सोडून हळूहळू भगवंताच्या नामात, भजनात, पुराण कथा श्रवणात, संत संगतीत त्याला रस घ्यायला शिकवायचं. नामाची भक्ती रसाची गोडी ही विलक्षण आहे. ती लागली की विषयाची गोडी आपोआप सुटते. मनाला प्रथम गोडी गुलाबीनं सांगा, ते ऐकणं झालं तर त्याला मरण, रोग, आपत्कीर्तीचं भय घाला आणि ते विषयांची गोडी निश्चित सोडील. आणि विषयाची गोडी गेली की कारल्याची भाजी आणि दुधाची बासुंदी यात त्याला फरक वाटणारच नाही. भगवंताचं स्वरूप हे सर्वच रसाचं मिश्रण आहे आणि रसो वैस, म्हणून ज्याला भगवंताच्या नामाची भजनाची गोडी लागते त्याची बाह्य विषयावरची गोडी आपोआप मात्र कमी होऊन जाते आणि त्याला ते नक्कीच शोधतही नाही आणि त्याला ते आवडतही नाही. म्हणून निस्वार्थ बनणे हे नक्कीच मोलाचे आहे आणि तुम्ही ते बनलेच पाहिजे. म्हणून वाईट ते सोडणे आणि चांगले ते धरणे हा संस्काराचा मुख्य हेतू. संस्कारे भगवंताचे स्मरण करून देतात आणि पूर्वी धर्मावर श्रद्धा होती म्हणून इतक्या सुधारणा नसून सुद्धा स्वास्थ्य होते. पण आज बाहेरच्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या तरी त्या सुधारणांचा धर्माचा पाया नसल्यामुळे मानवाला स्वास्थ्य नाही आणि जगाशी आपले स्वार्थाचे संबंध आहेत. म्हणून जगाशी वागताना आम्हाला निस्वार्थपणे व्यवहार करण्याची सवय नसल्याने जगाचा मोह आम्हाला सुटत नाही. हे सर्व नाहीसे होण्यासाठी आम्ही निस्वार्थी बनणे खरोखर आवश्यक आहे आणि त्याकरता नाम हेच साधन आहे. जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्मे करावी म्हणजे झाले. भक्ती मार्गातली पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्या रहित निष्काम निस्वार्थी परमात्मा स्मरण करणे आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे ही होय. देहरक्षण परमार्थ प्राप्ती करता करावे. केवळ विषय सेवांकरिता जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट हे तुम्ही नक्कीच समजून घेतले पाहिजे. म्हणून गुरुबिन ज्ञान कैसे. खरंच मानवाला वाटतं आपण पूजा अर्चा करतो, दानधर्म व्रत नाम स्त्रोत पठन करतो, कुणाचे वाईट करत नाही, झाले हाच परमार्थ नाही का? देवाचे ज्ञान व्हायला गुरु हवेतच कशाला? मन सर्व ग्रंथात, अध्यात्म ग्रंथात गुरुशिवाय आत्मज्ञान नाही आणि आत्मज्ञानाशिवाय मोक्ष मुक्ती नाही असे स्पष्ट बजावले आहे. म्हणून नाथ भागवतात म्हटले आहे की सद्गुरुविन ब्रह्मज्ञान सर्वदा नवे नवेची जाण. दासबोधात सांगितले आहे ज्यासी वाटे मोक्ष व्हावा तेने सद्गुरु करावा. तुकोरावराय म्हणतात सद्गुरा वाचुनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. हरिपाठात ज्ञानोबा म्हणतात द्वैताची झाडाने गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नामी. किंवा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात म्हणून जाणत तो तेने गुरु भजीचे तेने कृतकार्य होईचे. किंवा गुरुविन कोण दाखविल वाट. हे प्रसिद्धच आहेत. म्हणून एवच या सर्व संत वचनांवरून सद्गुरूशिवाय आत्मज्ञान नाही हे पक्के ठरते. कारण आपला संतांवर विश्वास आहे. त्यांचे ग्रंथच अभंगच राहिले आहेत. आजही ते साधकाला निखळ आनंद देतात आणि ते नक्कीच प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्यात आपल्याला देत असतात. म्हणून ईश्वर प्राप्तीच मानवाची आणि मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे आणि याचे कधीही विस्मरण होऊ देऊ नका. पशुप्रमाणे भोजन निद्रा आणि विषय हेच जर तुम्ही करीत राहिलात किंवा रिकाम्या गप्पा गोष्टीत आणि निरर्थक उपद्यापात जर तुम्ही काळ घालवितात तर तुमचे सगळे जीवन वाया जाईल. मग तुमच्या जीवनरूपी शेतात तुम्हाला दुःखाचीच कापणी करावी लागेल. आणि जोपर्यंत शरीरात काही सामर्थ्य आणि मनात काही उत्साह आहे तोपर्यंत आपल्या सर्व शक्तीनिशी आणि अगदी अंतःकरणापासून ईश्वर प्राप्तीचा नामस्मरणा करण्याचा कार्याला वाहून द्या आणि कोणत्याही कारणाने कधीही आपल्या प्रयत्नांना शिथिलता येऊ देऊ नका हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि प्रत्येक जीवाचे नामाचे माप ठरलेले असते. त्या जीवाची शुद्धी होण्यासाठी तेवढे पुरे व्हावेच लागते. म्हणून नाम चुकू नये. चुकले तर भरून काढावे. आधी नाम मग देहाचे काम असे आपण नक्कीच केले पाहिजे. आणि मित्रांनो झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच आनंद आहे पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे. म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते. त्यावेळी शरीर सुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे. हसावे, खेळावे, लहान मुलात मिसळावे, थट्टा विनोद करावा, काहीही करावे पण आनंदात राहावे. ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्याच जन्माचे सार्थक झाले असे आपण नक्कीच मनापासून म्हणू शकतो आणि त्याचे सार्थकी नक्कीच मनापासूनही होऊ शकते. म्हणून मित्रांनो देहबुद्धी आहे तोवर म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच. काळजी मनातून असते. जोवर संशय फिटत नाही
आणि परमेश्वराचा आधार वाटत नाही तोवर काळजीच मनाला सोडत नाही. आणि संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला फार घाबरवून सोडते. आणि समाधान ही परमेश्वराची देणगी आहे. ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून परनिंदा सोडून द्यावी. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात आणि त्याच्या नावडीत आणि तावडीत सापडता कामा नये. लीन माणसाला भगवंतात लवकर साधेल. लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो. आणि जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो. ज्याला परनिंदा गोड वाटते त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे. आणि त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला आहे असे समजावे. म्हणून ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जीवा नामाला व्हावी. जीवाला समाधान एका परमेश्वर भेटीतच मिळू शकते. आणि याकरता आयुष्याच्या सुरुवातीपासून नामाची कास आपण नक्कीच धरली पाहिजे आणि ती शेवटपर्यंत आपल्या सोबत राहिली पाहिजे. सत्संगाचा महिमा आहे. एका साधकाने प्रश्न केला, महाराज, परमार्थात सत्संगतीचे एवढे महत्व का? श्री महाराज म्हणाले, बुद्धी स्थिर राहणे फार कठीण आहे गोष्ट आहे. त्यात भगवंताची कृपा आहे. म्हणून दांभिक, नास्तिक, विरोधी मतांची माणसे संगतीत ठेवू नयेत आणि त्यांच्यामुळे बुद्धिभेद होतो आणि तो झाला की मग आवरत नाही. वाईट संगतीत राहू नये, परिणाम न होऊ देणे हे मोठ्यांचे काम आहे. आणि बुद्धिभेदाला अगदी कमी कारण पुरते, त्यात आपण आपला नाश करून घेतो. म्हणून सत्संगतीला अतिशय महत्व आहे. म्हणून ब्रह्मदेव खाली आला तरी नामाची निष्ठा कमी होऊ देऊ नये, हे तरी तुम्ही फक्त लक्षात ठेवायचे आहे. आणि नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा आपण करीत जायची आहे. आणि त्याचे नाम घेणे म्हणजे तू मला हवास असे म्हणणेच होय. आणि खऱ्या प्रेमाने जर आपला भार आपण रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी घडवून आणतो आणि आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो. आणि ही जाणीव ठेवून जगात वागावे म्हणजे आपल्याला काही कमी पडत नाही आणि काही आपल्याला मागायचेही उरत नाही. म्हणून श्री ब्रह्मानंद बुवा सांगतात की सदा सर्वदा अखंड स्वामी नामाचे स्मरण करावे आणि निष्काम स्वामी नामाची भक्ती ही आपण करत राहायची पाहिजे. आणि मी काही चांगले साधक पाहिले आहेत, ते नाम अगदी श्रद्धेने घेतात, पण हट्टाला, अभिमानाला, आग्रहाला, मोठेपणाला, काम वासनेला, पैशांच्या लोभाला किंवा रसनेला कुठेतरी बळी पडतात. म्हणून आतून वाढ व्हावी ही ती होत नाही. आणि आपले कोठे नडते ते आपण सूक्ष्मपणे बघावे आणि निश्चयाने नामाच्या जोरावर ते आवरावे. असे जो करील त्याच्या मागे अनुभव नक्कीच लागेल आणि त्याला अनुभव मिळेल सुद्धा. म्हणून गुरु कशाला हवा? व्यवहारात सुद्धा गुरु आपल्याला गुरु करावा लागतो. तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल? म्हणून प्रपंचात सुख दुःख झाले, समाधान मिळाले नाही तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करील. आणि मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरु करील. आणि मी केले ही जाणीव नक्कीच आड येते. म्हणून सद्गुरूंची आवश्यकता असते. जो गुरु आज्ञेबाहेर जात नाही आणि गुरु हेच भगवंत प्राप्तीचे साधन मानतो तो सच्चिच्छ होय. आणि गुरु पाहता देवधर्मच नाही मानव, हे लक्षात ठेवा. गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मानाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले. आणि गुरु तरी नाम हेच सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हे साधन आणि तेच साध्य होय हे अक्षरशः खरे आहे. गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने नक्कीच पाळले पाहिजे आणि शेवटपर्यंत टिकून ठेवले पाहिजे. कोणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये, त्याला काहीतरी द्यावेच. दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये आणि कधी ठेवूच नये. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल. आणि साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. म्हणून वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. हीच भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल ते साधन खरे वाटू लागते. आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्माला आलो आहोत आणि ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. आणि ती ओळख आपल्याला करून सुद्धा घ्यायची आहे हे लक्षात आपण घेतले पाहिजे. म्हणून सगुण मूर्ती नेहमीच आपल्याजवळ राहणे शक्य नसते, पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे. म्हणून आपण नाम घेतल्यावर भगवंत आपल्याजवळ आल्यासारखा आहे आणि सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की रूप गेले तरी नाम शिल्लक राहते. कलियुगात सगुण अवतार नसला तरी नाम अवतार आहे आणि तोच खरा तारक आहे. म्हणून नामाकरता नाम घ्या,
आणि त्यात राम नक्कीच आहे हे तुम्हाला कळेल आणि तुम्हाला त्यांचे दर्शनही होईल. आणि जे करायचे ते श्रद्धेने करावे. आपण संशयाने करतो आणि संशयाचे ज्ञान समाधान देत नाही. म्हणून सद्गुरूंनी दिलेल्या साधनावर निश्चय विश्वास ठेवावा. त्यांनी दिलेल्या नामावर अधिक विश्वास ठेवावा. भगवंताचे दर्शन बाहेरून यायचे असे नाही, ते आपल्यालाच आहे. पण आपल्याला देहाचे व वासनेचे प्रेम अधिक आहे. ते काढून टाकायचे म्हणजे प्रपंचात सदाचाराने वागणे आणि वागावे सुद्धा. म्हणून सदाचार हा मूळ पाया आहे आणि नीतिधर्माचे आचरण असावे. नीतिधर्माची बंधने ही आमचे विकार आवरण्यासाठीच आहेत आणि विचाराने अत्यंत पवित्र असावे. कोणाचा द्वेष मत्सर करू नये आणि दुसऱ्याचे अहित चिंतू नये. संकलन नक्कीच तुम्ही करू शकता आणि भरपूर काही गोष्टी चांगल्या शिकू शकता. म्हणून आरंभी नामाला बसले की मनात इतरांचे विचार काहूर माजते, थैमान चालते. काही वेळ मोठ्याने नाम घ्यावे, नाम आपल्या कानांनी ऐकावे. नाम घेणे हे माझ्या खऱ्या कल्याणाचे आहे. मी नाम घेत राहिलो तर खास तरुण जाईनच, पण मला सद्गुरू लाभले, त्यांच्या कृपेने मला नाम मिळाले. अशा भावनेने घेतलेले नाम प्रसन्नतेने व एकाग्रतेने होते हे मात्र नक्कीच. म्हणून नामा विचून वेळ गेला तेवढा वाया गेला ही भावना वाढवावी. शरीर नाईलाजाने व्यवहारात गुंतवावे लागेल, पण नाम आणि मन नामाला वाहिलेले असावे हे मात्र निश्चित आहे. आणि जे जे घडेल ते भगवंताच्या इच्छेने घडते ही भावना करणे ही परमार्थातली पहिली पायरी होय. आणि आपल्याला झोपेतून हात धरून कोणी उठवले तर ते भगवंताच्या नक्कीच इच्छेने घडले असे वाटले पाहिजे. आणि ही भावना इतकी तयार झाली पाहिजे की एका भगवंताचे नाम घट्ट धरावे आणि त्यामध्ये अति उत्कटता ठेवून एकाना तांता करावी आणि नक्की स्वतःला पूर्ण विसरून जावे. मी नाम घेतो हे देखील विसरून जावे. हाच खरा परमार्थ आहे आणि ते आपण मनापासून नक्कीच केले पाहिजे. म्हणून देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल, पण त्याच्या नामाने तो जसा आहे आणि जसा असेल ना तसा सर्वांच्या सर्व मिळत असतो. म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे. आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे. त्यातच जीवनातले सर्व सुख आपले सामावले आहे आणि तेच आपल्याला समजण्यासाठी भरपूर काही वेळ लागतो. आणि ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले त्या दिवशी सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरूंवर सोपवून तुम्ही मोकळे झाला. गुरु आज्ञेशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही हे निश्चित आहे. आणि भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. आणि आपल्याला व आपल्या कुटुंबाला नक्कीच सर्व काही सुख संपन्न लाभो आणि तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो ही स्वामींचरणी प्रार्थना आणि हे स्वामींचरणी मी मागू इच्छित आहे. म्हणून विहित कर्मे आणि निष्क्रित कर्मे काय असतात ते सांगतो. विहित कर्मे आणि निष्क्रित कर्मे, जी कर्मे करण्यासाठी शास्त्रांमध्ये उपदेश केलेला आहे त्यांना विहित कर्मे म्हणतात आणि जी कर्मे शास्त्र संमत नाहीत त्यांना निष्काम कर्मे म्हणतात. म्हणून आपण ज्या ज्या प्रकारची कर्मे करतो त्या प्रकारचे प्रारब्ध आपल्याला प्राप्त होते. म्हणून नेहमी अशुभ कर्माचा त्याग करून शुभ कर्म केले पाहिजेत. जी कर्मे स्वतःला व दुसऱ्यांनाही सुख शांती देतात आणि नंतर भगवंतापर्यंत पोहोचवितात ती सर्व कर्मे शुभ आहेत. आणि जी क्षणिक सुख देतात व भविष्यात स्वतःसह दुसऱ्यांनाही भगवंतापासून दूर करतात आणि दुःख देतात, नरकात ढकलतात ती सर्व अशुभ कर्मे आहेत. आणि केलेली ही शुभ किंवा अशुभ कर्मे अनेक जन्मांपर्यंत माणसाचा पाठलाग सोडत नाहीत. आणि पूर्वजन्मीच्या कर्माचे जसे संस्कार असतात तसेच फळ आपल्याला नक्कीच भोगावे लागत असते आणि ते प्रत्येकालाच भोगावे लागत असते. त्याला कोणीही चुकत नाही. म्हणून पैशाचा आधार न वाटावा. तर पैसा हा भूतासारखा आहे. त्याच्याकडून काम करून घेतले तर तो फार उपयोगी आहे, पण ते न केले तर तो उरावर बसतो. आणि आपण प्रापंचिक माणसे, आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय. श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे. आपल्याला अडचण नाही पडली की आपले श्रीमंती आहे. पैशांच्या बाबतीत आपले प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसे होऊ दे. एखादी वस्तू आपल्याला हवी असे वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो. म्हणूनच पाहिल्याने भगवंत हवा असे आपल्याला वाटले पाहिजे हे मात्र निश्चित. आणि त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे. हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे आणि आपले वागणे असे असावे की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचे पर्यवसान ध्यासामध्ये व्हावे. रात्रीचे स्वप्न पडावेसे वाटते ते दिवसभर करावे आणि यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी. आणि जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठे मोठे लोक सुद्धा मानाबिनात कुठेतरी अडकल्या वाचून राहणार नाही. आणि नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते. आणि भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरता केलेली मेहनत
याला परोपकार म्हणता येईल आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती अजिबात मात्र राहत नाही. म्हणून तुम्ही नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरूर न पडता संतच अगदी हिमालयातले संत तुमच्या धुंडीत येऊन तुमचे काम करतील. हो, खडी साखर ठेवली की मुंग्यांना आमंत्रण करायला नको. मग तसंच गुरूंचं सुद्धा असतं. आपण नाम घेतलं की ते धावत आपल्यासाठी येत असतात आणि आपल्या कर्मातच कामातच परमार्थ आहे असं समजावे. म्हणून घर म्हणजे प्रपंच आनंदाने फुलवून ठेवून कायम करून समाधानाने आतून मनापासून नामसाधनेत राहण्याची कला आत्मसात करून घ्यायला हवीच. कष्ट कोणाला चुकलेले नाहीत. प्रपंच करता करता परमार्थ करावा. वाचायला ऐकायला लिहायला सोपं वाटतं हो, मग आम्हालाही कळतं पण वळत नाही. कितीतरी बिकट प्रसंग प्रपंचात पुन्हा पुन्हा येतात तेव्हा मनात येतं काय उपयोग सज्जनासारखं वागून चांगुलपणासाठी धडपडून. मग कसला परमार्थ आणि कसलं काय, काहीही खरं नाही. इतक्या टोकाच्या विचारांपर्यंत जाऊन पोहोचतो. पुन्हा काळजी बेचैनी वाढते. अशाच वेळी विश्वास श्रद्धा एकवटून नामस्मरण करून त्या भगवंताकडे बळ विश्वास शक्ती असावी आणि ते मागितले की भरारी होतेच आणि उभारी होतेच. आणि सद्गुरूंचे वचन आठवते, जे भक्त नाम संकीर्तित करतात त्यांचा योग्यक्षेम मी चालवतो. आणि असे भगवंत आपला योग्यक्षेम चालवत असतात आणि त्यांना सर्व काही माहिती सुद्धा असतं. म्हणून श्रद्धा महत्वाची आहे आणि श्रद्धा आपण ठेवलीच पाहिजे. तुम्हाला लोक वाईट दिसतात पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्या मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतःला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही. आणि आपण सात्विक कृत्य करतो पण त्यांचा अभिमान आपण बाळगतो हे मात्र निश्चित. आणि सात्विक कृत्य चांगली खरी पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट. एक वेळ वाईट कृत्य परवडली केव्हा तरी त्याचा पश्चाताप होऊन मुक्तता तरी होईल. पण सात्विक कृत्यातला अभिमान खरा कसा दिसणार आणि कसा निघणार. मग नामामध्ये पावित्र्याची भावना आहे. गुरु ज्ञान स्वरूप असल्यामुळे त्यांनी दिलेले नाम मी प्रेमाने घेतो म्हणजे ते ज्ञान मलाही होणारच अशी श्रद्धा पाहिजे. ज्ञान मार्गात विवेकाला एकूण साधन चतुष्टयाला महत्व आहे तर भक्तीमध्ये श्रद्धा महत्वाची आहे. आणि तुम्ही कसेही नाम घ्या ते सद्गुरूंचे अस्तित्व असतेच आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचते सुद्धा. म्हणून साधकाने कसे वागावे आणि काय करावे तर भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे. म्हणून रात्रंदिवस भगवंताचा ध्यास असावा. मुखी त्याचे नाम असावे. जे करणे असले ते भगवंताला सांगून करीत जावे. डोळे व कान उघडे ठेवून बंद असावेत. साधकाने संधी साधून नाम घ्यावे. रोज झोपी जाताना जागेपणे संपले पण झोप लागली नाही असा एक क्षण येतो तेथे नाम घ्यावे. ते नाम मग झोपेत अखंड चालते. नाम अंतकरणात स्थिर होईपर्यंत नेटाने अभ्यास करावा. एकदा स्थिर झाले की मग म्हणजे सुखाचे व दुःखाचे प्रसंग आले असता देह मागे पुढे होतो. मग आतमध्ये नाम अखंड चालते. त्याचे समाधान नक्कीच टिकत असते. आणि परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचे जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय. आणि प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसारखा नाही, तो परमार्थासाठी आहे. आणि हे पक्के लक्षात ठेवावे. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्यालाच तो आहे असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबाबत सुख दुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमार्थाचे नाम आपण घेत असावे एवढेच फक्त करावे. आणि दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्व आहे. तसे प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला जास्त महत्व असते. आणि ते आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच. नाम म्हणजे देव आणि देव म्हणजे नाम. म्हणून नाम एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आलाच असे आपण समजू शकतो. आणि जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्याला हातात आहे. आणि ती दोरी सुटली परमेश्वर आपल्या हातून सुटला असे आपण नक्की समजू शकतो. म्हणून नक्कीच तुम्ही देवाची भक्ती केली पाहिजे आणि मनापासून केली पाहिजे. मना म्हणजे किंतु परंतु न ठेवता नामस्मरण करावे. आणि गुणांनी सजलेलं आमचं शरीर जर जळून राख होणार तर मग त्या शरीराचे इकडे लाड का करा. मनामध्ये उठणारे हे विचार देखील जर नाश पावणारे आहेत तर त्या विचारांना बोजा आपण आपल्या बुद्धीला गंज लावण्यासाठी का लावावा. आणि मी जे करतोय ते योग्य की अयोग्य हा पेचाचं नको. म्हणून सर्व सद्गुरू स्वाधीन करा. नामस्मरण हे कोणाचेही केले तरी गुरुतत्वाकडे जाणार. मग स्वतःचे अस्तित्व हे फक्त नामच आहे. बाकी सर्व व्यर्थ समजून जाणाऱ्या विचारांना बाहेरील वाट दाखवून अंतर्मन सद्गुरूंनी दिलेले नाम जप करीत ध्यानात बसावे. आणि ते आपण करतच राहिले पाहिजे. म्हणून आपल्या आवाक्या बाहेरच्या गोष्टी झाल्या की आपण म्हणतो
महाराजांनी केलं. पण जर कोणी विचारलं भाजी कुणी केली तर पटकन मी केली म्हणतो. आणि आज देहाताम्य एवढं आहे, परंतु त्यांनाही महाराजांनी सांगून ठेवलं की हरकत नाही, या देहाकडून प्रपंच कर, पण निदान तुम्ही प्रत्येक गोष्ट करून घेताय याची आठवण ठेवा आणि ते नक्कीच तुमच्या लक्षातही ठेवा. म्हणून गोष्ट लक्षात ठेवायची आणि कायमस्वरूपी ते आपण कधीच विसरायची नाही. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाच्या सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे आणि असे कधी होत सुद्धा नाही. म्हणून देवाचे करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे असे न वाटले पाहिजे आणि आपण निस्वार्थ भक्तीने नक्कीच त्यांचं नाव घेतलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात. सत्पुरुष होता होईल त्या ढवळाढवळ करीत नाही. फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरता जर जरूर असेल तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ करील. म्हणून भगवंताच्या दासात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि परमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाची सत्ता असते आणि आपण मात्र त्याने सांगितलेल्या साधनात राहून त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असे वागणे जरूर असते. आणि हा अडथळा अनेक प्रकारचा असतो. एक म्हणजे त्याने सांगितलेल्या साधनाबद्दल शंका होते आणि दुसरे म्हणजे दुसऱ्याला अमुक एका दिवसात साधले, मला अजून नक्कीच का साधत नाही असा विचार मनात येणे. आणि तिसरे म्हणजे सांगितलेल्या साधनांपेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे. थोडक्यात म्हणजे एखाद्या संतांच्या पायावर डोके ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्यांच्याकडे सोपवून प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी त्यांच्या इच्छेने घडतायत आणि अशी भावना ठेवून आपले कर्तव्य करीत त्याने सांगितलेल्या साधनात एकनिष्ठतेने राहणे हाच खरा मार्ग आहे. आणि आज आपण मार्ग नक्कीच त्या मार्गाला आपण जायचंय आणि तो मार्ग नक्कीच सुखकर सुद्धा असणार आहे. म्हणून वासना कशी घालवावी? मनुष्याला वासनेचा जन्म घेतो, कर्मानेच नाही. म्हणून कर्म टाळायचे नसते, त्याच्या मागची वासना टाळावी लागते. वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. आपल्याला जे मागायचे आहे ते भगवंताजवळ नक्कीच मागावे. त्याने ते दिले नाही तर ते न देण्यास आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल आणि त्यानेच वासना मरेल. म्हणून कोणाचेही वाईट चिंतू नये, दुसऱ्याचे हित करावे, हितच चिंतावे. उत्तम हित नाम वाचून अन्य कशातही नाही. आणि म्हणून अखंड भगवंत नाम जपणे ही संत संगत आहे आणि सद्विचार ही एक संत संगत आहे. म्हणून सदतीत भगवंत नामस्मरण करणे आणि संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणे या गोष्टी आचरणात आणणे हाच आपला परमार्थ ठरू शकतो. म्हणून सरकारच्या हातात सर्व सत्ता असते आणि राज्यमंत्र सुरळीत चालण्याकरता एकेका खात्याकडे एक एक कामगिरी सोपवली जाते. म्हणून कायद्याला धरून जोपर्यंत जे खाते आपले काम करत असते तोपर्यंत सरकार त्यात ढवळाढवळ करत नाही. फक्त क्वचित प्रसंगी आणि विशेष कारणामुळेच हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करते आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणते. तोच नियम इथेही लागू होतो. प्रापंचिक बाबतीत प्रारब्ध हे एक खाते आहे आणि त्यांचा संबंध देहापुरताच असतो. म्हणून प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात. सत्पुरुष होता होईल त्या डवळाडवळ करीत नाही बसायचं. फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरताच जग जरूर असेल आणि तर सत्पुरुष त्या ढवळाढवळ नक्कीच करेल आणि त्याला ते आवडेल सुद्धा. म्हणून मित्रांनो, प्रपंचातील विघ्ने ही सूचना वजा असतात, ते आपल्याला जागे करतात. जन्माला आलो ते भगवंताला ओळखण्याकरता हे विसरू नये. म्हणून विद्यांची योजना असते. विद्या ही आपण भगवंताजवळ जाण्याकरताच येत असतात आणि तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामात स्वतःला विसरून जावे हाच खरा परमार्थ आहे. आणि हाच खरा परमार्थ तुम्ही अवलंबला पाहिजे, कारण यानेच तुम्हाला सुख मिळणार आहेत. आणि केळीला घड आला की ती कुंटते, म्हणून साधकाने अनुभवाच्या मागे जाऊ नये. खरा अनुभव आपले दोष दिसायला लागून सुधारणा होणे हा होय आणि त्याने निर्भयता येते हा दुसरा अनुभव व भगवंताचे प्रेम येणे हा तिसरा अनुभव आहे. आणि हे तुम्ही नक्कीच समजून घेतले पाहिजे. भक्ती केली की चिंत निविषय होते आणि सांगावेच लागत नाही. म्हणून स्वतःचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य आहे. म्हणून माझा त्राता, माझी काळजी घेणारा, माझे रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे असे मानणे आणि तसे वागणे हीच भगवंताबद्दलची खरी अस्तित्व बुद्धी होय. आणि सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत, त्यांचे सुद्धा रक्षण आणि पालन भगवंतच करतो आणि त्या समूहांपैकी आपण एक जीव आहोत आणि आपलेही रक्षण आणि पालन ते सदा करीत आहे. म्हणूनच उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का?
व वेळ सापडतच तो व्यर्थ न घालवता नामस्मरण करावे, श्रद्धा ठेवून करावे, नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे आणि नामस्मरणात रंगला की नाम सुटणारच नाही आणि भगवंताचे नाम हे श्रेष्ठच आहे आणि त्या नामात रंगले तोच खरा व्यक्ती नक्कीच भगवंताची मनापासून भक्ती करत असतो आणि नक्कीच भगवंताला मनापासून आठवत सुद्धा असतो. म्हणून भगवंताच्या प्राप्तीसाठी कोणतीही साधना करायची म्हटली की नाना प्रकारची संकटे उभी राहतात. नक्कीच तुम्ही भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव तुम्हाला कमी होईल आणि चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाचा स्वाधीन करता येते आणि युक्ती ज्याला साधली त्याला सुख दुःखाची बाधा करीत नाही आणि उरतही नाही. म्हणून संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगावे सुख दुःख होत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही फक्त भगवंताकडे लक्ष द्यायचे आणि भगवंतावरच तुम्ही प्रेम करायचं आहे. म्हणून स्वामींवर तुमचा विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला व्हिडिओ नक्कीच पाठवा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.